हाय. तर आज मी बनवणार आहे कोबीची कोशिंबीर. कोबीची कोशिंबीर बनवण्यासाठी मी इथे एक कोबी घेतलेली आहे. कोबीला कट करून अर्ध्याच्याही अर्धी कोबी मी इथे घेतलेली आहे, कारण ही कोशिंबीर मी 2 लोकांसाठी बनवत आहे. तुमच्या घरात जर जास्त लोक असतील तर तुम्ही अर्धी कोबी देखील घेऊ शकता. त्यानंतर कोबीला मी इथे छोट्या छोट्या स्लायसेसमध्ये कट केलेलं आहे. तुम्हाला जशा प्रकारे हवे तशा प्रकारे तुम्ही कट करून घेऊ शकता. त्यानंतर याला मी चांगल्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि त्याला एका बाउलमध्ये काढलेला आहे. त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा साखर घालायची आहे आणि चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. कोशिंबीर करताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की यातलं पाणी सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे. कोबीमधलं पाणी तुम्हाला जास्त ठेवायचं नाही आहे. पूर्ण पाणी वितळल्यानंतर तुम्ही बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये जसं मी साखर आणि मीठ तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्हाला त्यामध्ये घालायचं आहे. तर इथं पुढं तडका देण्यासाठी मी अर्धा चम्मच तेल, त्यामध्ये जिरे आणि मोहरी घातलेला आहे आणि एक मिरची घेतलेली आहे. मिरची पण 2-3 तुकडे करून यामध्ये घातलेला आहे. तर पुढे आपल्याला काय करायचं आहे, त्याआधी अगर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तुम्ही शेअर देखील करू शकता. त्यानंतर हा तडका आपल्याला इथे कोबीमध्ये घालायचा आहे आणि हे सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायच्या आहेत. मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी शेंगदाण्याचा जो पीठ असतो, म्हणजे आपण शेंगदाणे जो पीठ असतो तो आपल्याला इथं शेंगदाण्याचं पीठ ह्यामध्ये घालायचं आहे आणि ते देखील आपल्याला चांगल्या प्रकारे इथे मिक्स करून घ्यायचं आणि अशा प्रकारे कोबीची कोशिंबीर आपली तयार झालेली आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला सांगा कशी झाली.